मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पेट्रोल पंपावर गाडी थांबवून पेट्रोल भरण्यासाठी ड्रायव्हर खाली उतरला आणि आमदार शामराव टकले आपल्या गाडीत मागच्या सीटवर रेलून बसले. हातातला फेमिनाचा अंक मागच्या बाजूला फेकला आणि दोन्ही हात डोक्यामागे घेऊन पाय लांबवत त्यांनी आळस झटकला. अंगात जिथे जिथे आळस ठासून भरला होता तो सगळा आळस तोंडावाटे करत बाहेर फेकला. जणू गेले महिना 2 महिने झालेली दगदगच त्यांनी बाहेर सोडली होती. गेला महिनाभर त्यांच्या डोक्यात राजकारणाचाच किडा वळवळत होता. निवडणूक, प्रचार, धावपळ, दगदग आणि शेवटी निकालाचा ताण या सगळ्याने त्यांचं अंग कचकचून गेलं होतं. नुकत्याच राज्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या. शामराव टकले आपल्या मतदारसंघातून 7व्यांदा उभे राहिले होते. यावेळी वातावरण त्यांच्या विरोधातलंच होतं. प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचा होता. त्यामुळे खूप धावपळ करावी लागली. या काळात त्यांना कशाकशाचा म्हणून विचार करायला वेळच नव्हता. जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, प्रचार, बॅनर आणि कोपरा सभा या सगळ्यांतून त्यांची सुटका झाली नव्हती. निवडणुकीनंतर 3च दिवसांनी निकाल होता. त्या 3 दिवसांत तर त्यांच्या डोक्यावर केवढा मोठा ताण होता. धड झोप येईना की धड पोटात अन्न पाणी सुद्धा जाईना. मनावरती प्रचंड ओझं ठेवून त्यांनी 3 दिवस ढकलले. निकाल लागला आणि शामराव टकले अवघ्या 1200 मतांनी निवडून आले. किती चुरशीची लढत झाली, पण म्हणतात ना, क्रिकेटमध्ये एका धावेने असो किंवा राजकारणात एका मताने असो, शेवटी जो जिता वही सिकंदर. शामरावांनी धावपळ केल्याचं सार्थक झालं. 7व्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. आता मंत्रिपद कुठे गेलं नव्हतं. 4 दिवसात लाल दिव्याची गाडी मिळेल, मग काय, सगळं जगच आपल्या मुठीत येणार. पण मध्ये एक अडचण उभी राहिली. ज्या पक्षाबरोबर त्यांच्या पक्षाने युती केली होती त्यांचे आमदारच कमी निवडून आले आणि मुख्यमंत्री कुणाचा यावर 10-12 दिवस खल चालला. दोन्ही पक्ष माघार घेईनात. शेवटी दिल्लीवरून आदेश आला आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला गेलं. खरं म्हणजे मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळालं असतं तर आपण मुख्यमंत्रीपदावर ज्येष्ठ या नात्याने हक्क सांगितला असता, असाही विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण काही हरकत नाही. मुख्यमंत्रीपद युती पक्षाला गेलं तरी वाटाघाटीत या पक्षाला 3 खाती जादा मिळाली. त्यामुळे आपल्या वाट्याचं एक तरी कॅबिनेट मंत्रीपद आपल्यासाठी राखून आहे. आता काळजीचं कारण नाही, असा विचार करून ते निश्चिंत झाले. मुख्यमंत्रीपद युती पक्षाला गेलं आणि उपमुख्यमंत्रीपद शामरावांच्या पक्षाला मिळालं. पण उपमुख्यमंत्री कोण असावा यावर पक्षातच चर्चा सुरू झाली. शामरावांना माहिती होतं, साहेब सांगतील त्याचीच निवड उपमुख्यमंत्रीपदी होणार होती. शामरावांच्या तोंडाला यावेळीही पाणी सुटलं. आपण पक्षातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आणि साहेबांचे व्याही, त्यामुळे साहेब आपला विचार नक्कीच करतील. पण साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची माळ आबांच्या गळ्यात घातली आणि शामरावांना डावललं. खरं म्हणजे यावेळी शामराव भडकले होते. आपण साहेबांच्या जवळचे असूनही आपल्याला डावललं गेलं याचं दुःख शामरावांना झालं. आबा त्यांच्या पक्षातले असले तरी शामरावांचे कट्टर वैरी होते. शामरावांनी ते दुःखही पचवलं. आता पक्षातलं कॅबिनेट पद आणि चांगल्यातलं चांगलं खातं सोडायचं नाही, असा त्यांनी निश्चय केला होता. कालच साहेबांना फोन करून त्यांनी तशी मागणी देखील केली होती. निश्चिंत रहा म्हणून साहेबांनी आपल्या व्याह्यांना सांगितलं होतं. तेव्हापासून शामराव खरोखरच निश्चिंत झाले होते. अगदी हलके हलके. मघापासून गाडीत बसलेल्या शामरावांना अगदी पिसागत हलकं वाटत होतं. मंत्रिपदाचा घोळ चाललाच होता. अजून मंत्रिमंडळात नक्की कुणाला घ्यायचं ते नक्की झालं नव्हतं. पण शामरावांना काळजीचं कारणच नव्हतं. आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या साहेबांची मुलगी सून म्हणून त्यांनी घरात आणली होती. मग काळजीचं कारणच काय?
सगळ्या बाबी सुखरूप असताना शामरावांना काळजीचं कारणच मुळी नव्हतं. आताही बसल्या बसल्या त्यांच्या मनात राजकारण सोडून इतर विचार घोळू लागले होते. मघाशी सहज हातात घेतलेला फेमिनाचा अंक चाळताना त्यातल्या मादक अंगाच्या स्त्रियांची चित्र पाहून त्यांचं चित्त बरंच चाळवलं गेलं होतं. गेल्या महिन्याभराच्या धावपळीत त्यांना असला विचार करायला वेळच मिळाला नव्हता. तो आता रिकामपणा पाहून त्यांच्या डोक्यात घुसला होता. नाहीतरी एवी तेवी आपण आता रिलॅक्स झालोच आहोत, तर मोगराकडे जाऊन शिनवटा घालवायला काय हरकत आहे. गाडीत बसल्या बसल्या त्यांच्या डोळ्यांपुढे मोगरा तमासगिरीन उभी राहिली. शामराव टकलेंना मोगरा प्रथम दिसली ती तमाशा महोत्सवात. शामरावांना तमाशाची भारी आवड. लहानपणापासून ते चोरून तमाशा पाहायला जात. पुढे तरुणपणी आवड म्हणून जाऊ लागले आणि आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आल्यावर त्यांनी आपल्या मतदारसंघात तमाशा महोत्सव भरवायला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्रातून या तमाशा महोत्सवात पार्ट्या येऊ लागल्या. मागच्या वर्षी तर 100 पेक्षा जास्त पार्ट्या महोत्सवासाठी दाखल झाल्या होत्या. त्यातल्याच मोगरा जवळ करीन आणि तमाशा पार्टी या त्यांच्या चवळीच्या शेंगेगत सडसडीत अंगाची गोरी पान मोगरा भेटली. शामरावांनी तिची नाजूक नजाकत पाहिली आणि तिथल्या तिथे तिला दाद दिली. मागच्या वर्षी तमाशा महोत्सवाचं पहिलं बक्षीसही मोगरालाच मिळालं आणि मोगरा एकदम प्रसिद्धीच्या झोकात आली. पहिल्यांदाच तमाशा महोत्सवात भाग घेतलेल्या आपल्या नवख्या तमाशा पार्टीला एकदम पहिला नंबर का मिळाला हे समजायला मोगराला जास्त विचार करावा लागला नाही. केवळ शामरावांचे आशीर्वाद म्हणून आपल्याला हा प्रसाद मिळालाय हे ओळखण्या इतकी ती चतुर होती. दुसऱ्या दिवशी बक्षीसपात्र तमाशा कलावंतांना पार्टी देण्याची शामरावांची परंपरा होती. त्या पार्टीत मोगराने उपकाराची परतफेड लगेचच करून टाकली. पण नंतर पुढे कित्येक दिवस शामराव मोगराकडून परतफेड करून घेतच राहिले. मागच्या मंत्रिमंडळात शामरावांकडे सांस्कृतिक खातं होतं. आपल्या खात्यामार्फत त्यांनी मोगराचा जाहीर सत्कार घडवून आणला होता. तिला 1,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मोगराकडे पाहूनच त्यांनी सांस्कृतिक खात्यातर्फे नुकतीच तमाशा कलावंतांना मासिक बिदागी योजना सुरू केली होती. रिटायर्ड शिक्षकांना मानधन दिलं जातं. अनाथ अपंगांना निराधार योजनेच्या नावाखाली मासिक वेतन दिलं जातं. अगदी रिटायर्ड क्रिकेटपटूंना सुद्धा मानधन द्यायला सुरुवात झाली होती. मग तमाशा कलावंतांनीच काय घोडं मारलं होतं. तमाशा ही तर महाराष्ट्राची कला आहे. ती जगवायची असेल तर त्यांना मानधन हे हवंच की. मोगरामुळे सगळ्याच तमाशा कलावंतांना मानधन मिळू लागलं. ते उपकार मोगरा कधीच विसरली नाही. पण शामरावांच्या या योजनेवर विरोधी पक्षाने सडकून टीका केली होती. त्यांचं असं मत होतं की कार्यकर्त्यांना शासनाचे पैसे फुकटात मिळवण्यासाठी शामरावांनीच ही योजना सुरू केली. शामरावांच्या मतदारसंघातूनच अनेक तमाशा पार्ट्या रजिस्टर होऊ लागल्या आणि मासिक बिदागी योजनेसाठी सांस्कृतिक खात्याकडे त्यांचे अर्ज येऊ लागले. सुरुवातीला शामरावांनाही हे कोडं उलगडेना. पण कार्यकर्त्यांनी जेव्हा त्यांच्या कानावर ही युक्ती घातली तेव्हा शामरावांना कौतुकाचं भरतच आलं. त्यांच्या मासिक बिदागी योजनेवर जेव्हा विधानसभेत प्रश्न विचारला गेला तेव्हा आपल्या मतदारसंघात गेली कित्येक वर्ष तमाशा महोत्सव होतोय, त्याचंच फळ म्हणून महाराष्ट्राची ही लोककला वाढत चालली असं त्यांनी मोठ्या अभिमानाने उत्तर दिलं होतं. आपण हे सगळं मोगराच्या प्रेमासाठी आणि तिच्या हट्टासाठी करतोय हे शामरावांना माहिती होतं. पण तिच्या हट्टाची पुरेपूर वसुली जकात करासह मिळत असल्याने शामराव गप्प होते. पण मागच्या महिन्यात निवडणुकीची धावपळ असल्याने मनात असूनही मोगराकडे जायला त्यांना वेळच भेटला नव्हता आणि मघापासून फेमिनाचे अंक चाळता चाळता त्यांचं चित्त कधी चाळवलं गेलं त्यांनाही समजलं नव्हतं. दोन्ही हातांची घडी डोक्याखाली घेऊन मागच्या सीटवर बसलेल्या शामरावांच्या बंद डोळ्यांपुढे एकाएकी घुंगरं वाजू लागलं. नाजूक पाय थरथरू लागले आणि गोरी पान मोगरा मोर पिसागत त्यांच्या पुढून मुरका मारीत जाऊ लागली. मग नकळतच त्यांच्या हाताची घडी उलगडली गेली आणि खिशातल्या मोबाईलकडे डावा हात वळला. तेवढ्यात ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आणि गाडी स्टार्ट करून तो शामरावांना म्हणाला, गाडी कुठं घ्यायची साहेब?
मोगराच्या मोबाईलचा नंबर लावत शामराव म्हणाले, चंद्ररावांकडे घ्या. चंद्रराव तिडके शामरावांचे जुने कार्यकर्ते, लहानपणापासूनचे मित्र. शामराव जेव्हा तमाशा पाहायला जात तेव्हा हमखास चंद्रराव बरोबरच असत. मोगराची आणि शामरावांची घडी त्यांनीच नीट बसवून दिली होती. शामराव जेव्हा पहिल्यांदा आमदारकीला उभे राहिले तेव्हा चंद्ररावांनीच खरी मदत केली होती. आपली 4 चाकी गाडी प्रचारासाठी महिनाभर शामरावांच्या ताब्यात दिली होती. शामरावांच्या प्रचाराचा सगळा खर्च चंद्ररावांनीच उचलला होता. निवडून आल्यावर शामरावांनी त्याची परतफेड सव्याज केली होती. पहिल्या आमदारकीतच चंद्ररावांना सरकारमान्य बिअर बारची 2 लायसन्स मिळवून दिली होती. त्याच्या जोरावरच चंद्ररावांनी भगीरथी नावाचा लॉज बांधला होता. मग आणखी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यात शामरावांनी मदत केल्यावर चंद्ररावांनी ऐश्वर्या नावाचं दुसरं पंचतारांकित हॉटेल बांधलं. या हॉटेलात बारबाला होत्या, त्यामुळे ऐश्वर्या हॉटेलची कीर्ती बरीच दूरपर्यंत पसरली होती. केवळ पैसेवाल्यांनाच या हॉटेलचं आतून दर्शन होत असे. चंद्ररावांना माहिती होतं, केवळ शामरावांमुळेच आपल्या वैभवात खरी भर पडली आहे आणि आता तर ते मंत्री असल्याने त्यांच्या नावाखाली बराच बेकायदेशीर व्यापारही त्यांनी सुरू केला होता. अर्थात त्यातला काही वाटा शामरावांनाही मिळत होता, नाही असं नाही. म्हणून तर अधूनमधून शामराव आपल्या या मित्राच्या हॉटेलमध्ये ऐश्वर्य साजरं करण्यासाठी येत असत. पण शामरावांचं पक्क मत बनलं होतं की इथे असलेल्या कोणत्याच बारबालेला मोगराची सर येणार नाही. मोगरा त्या सगळ्यांपेक्षा कितीतरी उजवी होती. ऐश्वर्या हॉटेलमध्ये एकटी मोगरा शोभत होती. म्हणून तर शामरावांना नेहमी मोगराच हवीशी वाटायची. आत्ताही त्यांची गाडी ऐश्वर्या हॉटेलकडेच निघाली होती. सर्व काही चाणाक्षपणे ओळखणाऱ्या जयसिंगाने शामरावांच्या स्वप्नांना गाडीच्या हादऱ्याने धक्का बसू नये म्हणून सफाईदारपणे ऐश्वर्याच्या दिशेने गाडी वळवायला सुरुवात केली होती. त्यावेळी मागच्या सीटवर निवांतपणे रेलून आमदार शामराव टकले कानाला मोबाईल लावून मोगराशी गुलूगुलू बोलत होते. पलीकडून मोगराचा लाडीक आवाज स्पष्टपणे जयसिंगच्या कानावर येत होता. 2 वर्षांपूर्वी तेलगी प्रकरणाने बदनाम झालेल्या पोलीस खात्याची अब्रू वाचवण्यासाठी साहेबांनी आबांकडे गृह खात्याच्या किल्ल्या दिल्या होत्या. तेच आबा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री बनले होते. अजून खाते वाटप झालं नसलं तरी उपमुख्यमंत्री असूनही गृह खातं आबांकडेच होतं आणि नवीन मंत्रिमंडळातही गृह खातं आबांकडेच राहण्याची शक्यता होती. आबांकडे पोलीस खात्याची सूत्र आल्याबरोबर त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले, मोठमोठे धाडसी निर्णय घेतले आणि तेलगी प्रकरणात पोलीस खात्याची झालेली सगळी बदनामी त्यांनी पुसून टाकली. त्याचा परिणाम असा झाला की जनमानसात आबांची प्रतिमा उजळून निघाली. ते साहेबांच्या अधिक जवळचे झाले. शामरावांना नेमकं तेच नको होतं. आपण साहेबांचे व्याही असूनही आपल्याला दूर लोटून त्यांनी आबांना जवळ करावं हे त्यांना सहनच होईना. आबांचा मतदारसंघ आणि शामरावांचा मतदारसंघ शेजारी शेजारीच होता. एकमेकांचं वर्चस्व पक्षात आणखी वाढू नये म्हणून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोघांनी एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली होती. आबा निवडून आल्यास आपलं पक्षातलं वजन खूपच कमी होईल म्हणून शामरावांनी ऐन निवडणुकीत पक्षांतर्गत कारवाया करायला सुरुवात केली होती. आबांना पाडण्यासाठी त्यांच्या विरोधी पक्षातल्या उमेदवाराला आतून मनुष्यबळ आणि पैसा पुरवला होता. ही गोष्ट आबांच्या कानावर गेलीच. आबांनी तशी तक्रार साहेबांकडे केली होती. आबांना पाडण्यासाठी शामरावांनी जंग पछाडले. तरीही आबा दणदणीत मतांनी निवडून आलेच. साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्री केल्यावर शामरावांच्या उपकाराची परतफेड करण्याची नामी संधी चालून आली असं आबांना वाटलं. काट्याने काटा काढावा म्हणून आबांनी विजयराव चौधरी या कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची बदली शामरावांच्या जिल्ह्यात करून टाकली. विजयरावांचा पोलीस खात्यात दराराच होता. अत्यंत धाडसी आणि कर्तव्य कठोर म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती होती. जिल्ह्याची सूत्र हातात घेतल्यावर विजयरावांनी पहिल्यांदा बेकायदेशीर धंद्यांना आळा घातला. शहरातले आणि तालुक्यातले बरेचसे दारू अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. लेडीज बारला टाळं ठोकलं. ते गुंडांच्या मार्गातली धोंड बनले. विजयरावांना माहिती होतं
चंद्ररावांच्या ऐश्वर्य या पंचतारांकित हॉटेलमध्ये लेडीज बार चालतो. त्याचबरोबर तिथे अनैतिक धंदेही चालतात. गेले कित्येक दिवस या हॉटेलवर धाड टाकण्याचा त्यांचा मनसुबा होता. पण चंद्रराव आणि शामरावांचं मैत्री सख्य त्यांच्या कानावर गेलं होतं. त्यामुळे ते काही काळ वाट पाहत थांबले होते. पण आबांकडूनच त्या संदर्भात सूचना आल्या की शामरावांचे पंख कापा. विजयरावांनी त्याच वेळी चंद्ररावांसारखा मोहरा टिपण्याचं ठरवलं. चंद्रराव म्हणजे शामरावांचा एक मजबूत पंखच होता. तो पंख छाटण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या सहाय्यक आयुक्तांना ऐश्वर्या हॉटेलवर धाड टाकण्याचे आदेश दिले. दुपारची वेळ होती. शामराव ऐश्वर्या हॉटेलच्या खोली नंबर 9 मध्ये एसीचं सुख अनुभवत पडले होते. कोणत्याही क्षणी मोगरा इथे येईल म्हणून त्यांनी चंद्ररावांना खाली पाठवलं होतं आणि हातातल्या ग्लासला पुन्हा पुन्हा ओठात पकडून समोरच्या रंगीत टीव्हीवरचा उत्तेजक सिनेमा पाहत होते. टीव्हीतली दृश्य पाहून ते भलतेच तापले होते. तेवढ्यात बेल वाजली आणि खुद्द मोगराच आत आली. तिला पाहिल्याबरोबर शामराव हातातला ग्लास हातातच ठेवून ताडकन उठले आणि दाराची कडी लावत असलेल्या मोगराला त्यांनी खसकन जवळ ओढलं. त्या धक्क्याने मोगराच्या नाजूक अंगाला त्रास झाला. वाऱ्याने डुलणाऱ्या लव्हाळ्यागत सडसडीत देहाची मोगरा झोके घेतच शामरावांच्या मिठीत आली. जरा हळू, केवढ्याने हिसका देताय? मोगरा नाजूक आवाजात पण लाडीकपणे म्हणाली. आज तुझं काहीच ऐकणार नाही मी. गेला महिनाभर आपली गाठ भेट नाही, त्याची भरपाई करणार आहे मी आज. शामराव एका हातात रम आणि दुसऱ्या हातात रमा धरून बोलत होते. मोगराला त्यांच्या तोंडाचा जोराने भपकार आला तरी त्यांच्या कुशीत शिरत ती म्हणाली, हो, जणू काही सगळा दोष माझाच आहे मेलीचा. कबूल कबूल, दोष माझाच आहे. मला निवडणुकीच्या धावपळीत तुझी गाठच घ्यायला वेळ मिळाला नाही. माहिती आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला ती सत्ता सुंदरी जवळची वाटते. मोगरा लाडात येत म्हणाली. मग शामराव नशेत बरळले. सत्ता सुंदरीला मार गोळी, ती फक्त उपभोगता येते. अशी तुझ्यासारखी मिठीत थोडीच घेता येते. खरं सांगतो मोगरा, तुझी सर कशालाच नाही ग. मोगराला घेऊन ते पलंगाजवळ आले. दोघही समोरासमोर पलंगावरती बसले. मोगरा शामरावांचा चेहरा बघू लागली. नशेने तर्र झालेला, सुरकुतलेला, पण त्यांचे डोळे वासनेने बरबटलेले होते. जणू नजरेनेच ते आपल्याला कवेत घेऊ पाहतायत. शामरावांनी सुद्धा मोगराकडे नशिल्या नजरेनं पाहिलं. मग हातातला ग्लास कोपऱ्यात फेकून देत त्यांनी मोगराला जवळ ओढलं. तेवढ्यात बेल वाजली. एकदाच नव्हे, दोनदा बेल वाजली. शामरावांना ती ऐकू गेली नाही, पण मोगरा दचकली. दोन्ही हातांनी शामरावांना दूर ढकलत ती म्हणाली, कुणीतरी आलंय. हॅ, कोण येतंय मध्ये कडमडायला इथे? पुन्हा मोगराकडे झेप घेत ते म्हणाले. पण मोगराने चतुराईने त्यांची झेप चुकवली आणि ती दरवाजाकडे पळाली. तिने हलक्या हाताने दरवाजा उघडला. दरवाजात चंद्ररावांना बेड्या ठोकून पोलीस फौजफाटा उभा असलेला पाहून मोगरा किंचाळलीच. त्या धक्क्यातून मोगरा सावरेपर्यंत सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्या हाताखालच्या इन्स्पेक्टर जगदाळेंसह आतमध्ये शिरले. हे काय, हे काय असं म्हणत मोगरा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. इन्स्पेक्टर जगदाळे मात्र जाम चिडले. आपण ज्या ज्या खोलीत झडतीसाठी जातोय त्या प्रत्येक खोलीत असाच काहीतरी अनैतिक प्रकार चाललेला दिसतोय. आता इथेही तेच दिसतंय. या जिल्ह्यात ते नुकतेच विदर्भाकडून बदलून आलेले असल्याने त्यांनी प्रथम शामरावांना ओळखलंही नाही. त्यांच्या अंगावरती जात चिडून जगदाळे म्हणाले, शोभतय का तुम्हाला? या वयात असले धंदे? एका तरुण कोवळ्या पोरीला पैशाच्या जोरावर विकत घेऊन इथे आणलत. काय लाजबीज वाटत नाही का जीवाला तुमच्या? मग ते पोलिसांना म्हणाले, बेड्या ठोका त्यांना आणि घेऊन चला पोलीस स्टेशनवर. जगदाळेंनी पोलिसांना ऑर्डर दिली, पण एकही पोलीस जागचा हल्ला नाही. ते सगळेच अचंबित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले. साहेब नेमके काय सांगताहेत तेच त्यांना कळेना. एका माजी मंत्र्याला आणि नुकत्याच निवडून आलेल्या आमदार साहेबांना ते बेड्या ठोकायला सांगत होते. पोलीस जागचे हलेनात तसे जगदाळे आणखीनच खवळले. तुम्हाला कळत नाही का मी काय सांगतोय ते? पण जगदाळेंच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करत दोडके हवालदार पुढे झाले आणि जगदाळेंना म्हणाले, साहेब जरा जपून. आपण यांना ओळखलं नाही का? मी कुणाला ओळखत नाही.
पहिल्यांदा या दोघांना बेड्या घालून पोलीस स्टेशनवरती घ्या. 1 मिनिट साहेब, दोडके म्हणाला आणि तो हळूच जगदाळेंच्या कानाला लागला. तसा जगदाळेंच्या तोंडाचा आ वाचला. त्यांनी बारकाईने शामरावांकडे पुन्हा पुन्हा पाहिलं. मग दोडकेंना ते म्हणाले, आर यू शुअर? हो साहेब. मग हळू आवाजात म्हणाले, या बाई त्यांच्या पत्नी आहेत काय? नाही. कोणता शहाणा पुरुष स्वतःच्या बायकोला घेऊन या वयात ह्या हॉटेलवरती येईल काय? मग पुन्हा जगदाळेंचा चेहरा खुलला. म्हणजे या बाई यांच्या पत्नी नाहीत? नाही साहेब, दोडके म्हणाला. मग ठीक आहे, जगदाळे म्हणाले आणि ते सहाय्यक आयुक्त सिंग साहेबांकडे बघू लागले. दोघांनी एकमेकांना डोळ्यांनीच खुणावलं. मग सिंग साहेब म्हणाले, जगदाळे 2 मिनिटं बाहेर या. सहाय्यक आयुक्त सिंग साहेब जगदाळेंना घेऊन बाहेर आले. बाजूला जाऊन ते जगदाळेंना म्हणाले, घाई नको, मामला थोडा कठीण आहे. या संदर्भात वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणंच योग्य ठरेल. ठीक आहे साहेब. आणि सिंग साहेबांनी विजयराव चौधरींना फोन लावला. विजयराव चौधरी आपल्या कार्यालयातच बसले होते. नुकतीच एक महत्वाची मीटिंग आटोपून ते आले होते. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. हॅलो, चौधरी स्पीकिंग. नमस्ते सर, सिंग बोलतोय. आपल्या आदेशाप्रमाणे ऐश्वर्या हॉटेलवरती धाड टाकले. वेल डन. काय खबर बात? सर, एक सिरियस प्रॉब्लेम उभा राहिलाय. कोणता? राज्याचे माजी मंत्री आणि सध्याच्या मंत्रिमंडळातले एक स्पर्धक शामराव टकले रेड हँड पकडले गेलेत. म्हणजे आय मीन एका युवती बरोबर, ते सुद्धा नशेत. काय? विजयराव चौधरी सावध होत म्हणाले, यस सर, मी आपल्या आदेशाचीच वाट पाहतोय सर. विजयराव चौधरी आता बुचकळ्यात पडले. ते घाईघाईने सिंग साहेबांना म्हणाले, मला 2 मिनिटांनी परत फोन करा. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा. आणि पटकन त्यांनी मोबाईल बंद केला. मग जरा हुश्श करत खुर्चीवरच मागे रेलून बसले. एक मोठा सुस्कारा सोडून त्यांनी लगेचच आबांचा फोन नंबर फिरवायला सुरुवात केली. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांच्या पक्षातल्या आमदारांना खाते वाटप करण्याची मोठी जबाबदारी साहेबांनी आबांवरती सोपवली होती. पक्षातल्या अनेक मातब्बरांकडून त्यांच्यावरती दबाव येत होता. सगळे साहेबांच्या जवळचे होते. आपापल्या मतदारसंघातले दिग्गज होते. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचं आणि कुणाला नाही याची चिंता त्यांना पडली होती. आज सकाळीच या संदर्भात साहेबांना भेटून त्यांनी चर्चा केली होती. दुपारी यादी तयार करून ठेवायला साहेबांनी सांगितलंच होतं. आबा त्याच गडबडीत होते. तेवढ्यात त्यांचा मोबाईल खणखणला. आबांना वाटलं आला पुन्हा कुणातरी आमदारांचा फोन, पण नंबर पाहताच ते दचकले. विजयरावांचा फोन पाहून त्यांनी पटकन मोबाईल ऑन केला आणि कानाला लावला. हां, बोला विजयराव. सर, एक गडबड झाले. मला आपला सल्ला पाहिजे होता म्हणून फोन लावला. कशा संदर्भात? सर, माझ्या माणसांनी एका हॉटेलवरती धाड टाकले. त्यात आपल्या पक्षातले वरिष्ठ आमदार आणि नेते शामराव टकले पकडले गेलेत. कशा संदर्भात? मला सविस्तर सांगा सगळं. मग विजयरावांनी त्यांना सविस्तर हकीकत सांगितली. तसे आबांचे डोळे चमकले. शाबास विजयराव, शाबास. माझ्या दृष्टीने तुम्ही फारच चांगली न्यूज दिलीत, ती सुद्धा महत्वाच्या वेळी. अभिनंदन तुमचं. पण सर, त्यांचं काय करायचं? सध्या त्यांना हॉटेलवरच तरंगत ठेवलंय. त्यांना पोलीस चौकीवरती आणू की प्रकरण? मिटवू नका इतक्यात. सध्या मंत्रिमंडळाची रचना चालू आहे. तोपर्यंत प्रकरण तरंगतच ठेवा. पण याची जाहीर वाच्यताही कुठे करू नका. आपल्या पक्षाध्यक्षांचे ते व्याही आहेत. त्यांची मानहानी होणार नाही हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. मग सर, सध्या फक्त त्यांचं अंडरटेकिंग घ्या आणि थोडा दम द्या भडव्याला. म्हणजे जरा मस्ती जिरेल त्यांची. लफडी करतोय साला, आबा चिडून म्हणाले. आणि त्यांनी झटकन मोबाईल बंद केला. आबांचं बोलणं थांबल्यावर विजयरावांनीही मोबाईल बंद केला आणि सिंग साहेबांना रिंग दिली. खरं म्हणजे शामराव या प्रकरणात चांगलेच अडकले होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना त्यांना अंडरटेकिंग द्यावं लागलं. सुरुवातीला त्यांनी अंडरटेकिंग द्यायला नकार दिला. पण प्रकरण मीडियाकडे सोपवण्याची धमकी दिल्यावर ते पोलिसांना शरण आले. पोलिसांना पाहिजे ते अंडरटेकिंग दिल्यावर तिथून ते एकटेच बाहेर पडले. मोगराला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं. शामरावांना खूपच पश्चाताप झाला. आपण चंद्ररावांचं ऐकून हॉटेलवर जायला नको होतं. त्याऐवजी आपल्या फार्म हाऊसवर गेलो असतो तर अधिक बरं झालं असतं. पण अलीकडे फार्म हाऊसवरती घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे घरच्यांचंच लक्ष असतंय. तिथे गेलो असतो
तरीही आपण पकडलो गेलो असतो. निदान ते परवडलं असतं. पण सध्याची ही बदनामी वाईटच आहे. श्यामरावांचा चेहराच पडला. कुणालाही तोड दाखवण्याची त्यांना इच्छाच राहिली नाही. कुणाचा फोन येऊ नये, कुणाशी अक्षर सुद्धा बोलावं लागू नये म्हणून त्यांनी मोबाईल सुद्धा ऑफ करून ठेवला. पश्चातापगद अवस्थेत त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या बंगल्यावरती जाऊन छानपैकी ताणून दिली. तेव्हा किती वाजले होते हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हतं. सकाळी कसल्याशा आवाजाने त्यांना जाग आली. रात्री दारूच्या नशेत गाढ झोप लागली होती. त्यामुळे उठल्या उठल्या त्यांना अगदी प्रसन्न वाटत होतं. कालच्या घटनेचा कोणताच मागमूस त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. उठल्यावरती त्यांनी बेल दाबून नोकराला पेपर आणायला सांगितला. मराठी भाषेतली असतील नसतील तेवढी वर्तमानपत्र ते विकत घेत असत. वर्तमानपत्र म्हटल्यावर त्यांना कालच्या प्रसंगाची आठवण झाली आणि एकाएकी काळजात वेदना जागी झाली. कालची बातमी पेपरात छापून तर आली नसेल ना, आणि समजा ती आलीच तर. नोकराने आणून दिलेल्या पेपरवर त्यांनी झेपच घेतली घाईघाईने. सगळे पेपर त्यांनी ताब्यात घेतले आणि वर्तमानपत्रातले ठळक हेडलाईन बघून त्यांच्या डोळ्यांपुढे तारेच चमकले. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शामराव टकले यांच्या चिरंजीवांना बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल अटक. ऐश्वर्या हॉटेलवर टाकलेल्या धाडीत कारवाई. हा हा काय प्रकार आहे? हॉटेलच्या धाडीत सापडलो आपण आणि आपल्या चिरंजीवांना काय म्हणून अटक केली? त्याची बदनामी विनाकारण काय म्हणून? त्यांनी घाईघाईने संपूर्ण बातमी वाचली आणि त्यांना एवढंच समजलं की एका तरुण मुलीबरोबर अनैतिक कृत्य करत असताना विक्रमसिंहाला अटक. वर्तमानपत्रात शामरावांचा मात्र कुठेही उल्लेख नव्हता. कोणत्याच वर्तमानपत्रात नव्हता. तेवढीच एक समाधानाची बाब होती. पण हा काय चावटपणा? वर्तमानपत्रात विक्रमसिंहाची बदनामी काय म्हणून? त्यांना राहावेच ना. घाईघाईने त्यांनी मोबाईल ऑन केला आणि घरी फोन लावला. पलीकडून सौ विजयाताई टकलेंनी फोन उचलला. हॅलो हॅलो, मी बोलतोय. तुम्ही कुठे आहात? कुठे आहात तुम्ही? अहो, काल दुपारपासून आम्ही तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करतोय, पण तुमच्याशी संपर्कच होईना. मी जरा बाहेर गेलो होतो. ते राहू द्या हो. तुम्हाला आपल्या विक्रमचं काही समजलं का? आपला विक्रम हो. आजच्या वर्तमानपत्रात पण सगळं छापून आलंय. त्याला पोलिसांनी पकडून. आणि एवढं बोलणं होईपर्यंत पलीकडून हुंदक्यांचा आवाज आला. विजयाताई रडू लागल्या. शामराव त्यांना शांत करत म्हणाले, पण विक्रमचा काय गुन्हा? पेपरात आले की सगळं छापून. बघा हो, त्याने काय गाढवपणा करून ठेवलाय हा. घरात एवढी नक्षत्रासारखी पोरगी असून हा बाहेर असा शेण खातोय. सौ टकले भलतं सलतं बोलू लागल्या तसा शामरावांचा पारा एकदमच चढला. ते आपल्या पत्नीवरती खेकसत म्हणाले, तुम्ही आधी गप्प बसा. काही केलेलं नाही त्याने. जे काय केलंय ते मी केलंय. तुम्ही केलंय? विजयाताई चमकल्याच. मग मात्र शामरावांनी घाई गडबडीने आपली जीभ चावली. आपण भलतं सत्य बोलून गेलोय असं त्यांना वाटलं. म्हणून घाई गडबडीने ते म्हणाले, म्हणजे मला म्हणायचं होतं, जे काय करायचं ते मी करतो. तुम्ही मात्र आपलं गप्प बसा. आता काय करणार आहात तुम्ही? आपल्या घराण्याची सगळी अब्रू कोर्टाने वेशीवर टांगले. सगळ्या लोकांमध्ये आपली छी थू झाले. सूनबाई तर कालपासून सारखी धाय मोकळून रडते. तरी बरं, काल ऐनवेळी भास्कररावांनी धावपळ केली म्हणून त्याची लगेच सुटका तरी झाली. कोण भास्करराव? शामरावांनी विचारलं. मग त्यांची त्यांनाच लाज वाटली. आपण भास्कररावांना इतक्यात कसं काय विसरलो याचंच त्यांना नवल वाटलं. मग मात्र त्यांनी घाईघाईने सौ टकलेंचा फोन बंद केला आणि भास्करराव पिंगळेंना फोन लावला. भास्करराव पिंगळे शामरावांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यांच्या वेणुताई साखर कारखान्याचे चेअरमन होते. शामरावांनीच भास्कररावांना हे पद दिलं होतं. भास्करराव तसे निष्ठावंत कार्यकर्ते. खरं म्हणजे ते भास्कररावांनाच व्याही करून घेणार होते. त्यांच्या मुलीशी विक्रमसिंहाचं लग्न लावणार होते. भास्कररावांची कन्या हेमवतीवर विक्रमसिंहाचं प्रेम देखील होतं. दोन्ही घराण्यांना ते मान्यही होतं. पण ऐनवेळी साहेबांच्या कन्येचं स्थळ चालून आलं आणि मोठ्या दुःखद अंतकरणाने त्यांनी भास्कररावांना नकार दिला. जरी भास्कररावांना नकार दिला तरी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भास्कररावांनी पण शामरावांचं ऋण मनापासून मानलं होतं. कारखान्याचं चेअरमन पद केवळ शामरावांमुळेच आपल्याला मिळाले हे त्यांना ठाऊक होतं. काल विक्रमसिंहाला अटक झाली
आणि शामराव पण घरी नाहीत कळल्यामुळे तेच वहिनींच्या पहिले मदतीला धावले होते. भास्करराव शामरावांचे खरे मित्र होते, म्हणूनच त्यांनी आधी भास्कररावांना फोन लावला. हॅलो भास्करराव, शामराव बोलतोय मी. नमस्ते शामराव, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. कुठे होता तुम्ही कालपासून? मी बाहेर आहे, पण आजचा पेपर वाचून समजलंय मला सगळं. हो ना, बघा की पोरांनी काय घोटाळा करून ठेवलाय. त्यात विक्रमसिंहची चूक नाही. आमच्याच कार्टीला दोष दिला पाहिजे. म्हणजे? शामरावांना काही समजलं नाही म्हणून त्यांनी विचारलं. काल ऐश्वर्या हॉटेलात विक्रमराजेंना अटक झाली तेव्हा आमची हेमवती त्यांच्याबरोबरच होती. माय गॉड! शामरावांनी कपाळावरच हात मारून घेतला. म्हणजे आपल्याप्रमाणेच विक्रम सुद्धा त्याच पंचतारांकित हॉटेलात होता की काय? पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तो पण सापडला म्हणायचा. आता ही बातमी साहेबांच्या कानावर गेली तर ते काय म्हणतील? त्यांची एकुलती एक मुलगी किती विश्वासाने त्यांनी आपल्या घरात सुनबाई म्हणून पाठवली. आता तिच्याशीच पोराने विश्वासघात केल्यावर साहेबांना तरी काय वाटेल? बरं, ही बातमी लपून राहिली नाही. पेपरात छापून आले म्हटल्यावर त्यांच्यापर्यंत पोचलीच असणार. आता साहेब काय म्हणतील या विचारानेच त्यांचा हात थरथरू लागला. भास्कररावांशी बोलताना त्यांचे ओठ थरथरू लागले. त्यांना धड बोलताही येईना. पलीकडून भास्करराव म्हणत होते, शामराव, आता तुम्हीच वजन वापरून पहा. तिथे जगदाळे म्हणून इन्स्पेक्टर आहेत. आम्ही काल त्यांना तुमचं नाव सांगितलं तरी ते तुम्हालाही जुमानत नाहीत. म्हणाले फारच मस्ती चढले त्याला, म्हणूनच म्हटलं जरा तुमचं वजन वापरा. हवं तर साहेबांच्या कानावर घाला. शामराव बरं म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. पण आता आपण काहीच करू शकत नाही हे शामरावांनी ओळखलं होतं. साहेबांपर्यंत जाण्याची तर सोयच नव्हती. कोणत्या तोंडानं त्यांच्याकडे तक्रार करणार? बरं, हा गुन्हा फक्त मुलाचाच असता तर ठीक होतं. आपलेही हात दगडाखाली अडकलेत. बरं, नको त्या काळात आपल्या हातून गुन्हा घडलाय. आज उद्या मंत्रिमंडळाची रचना होईल. आधीच मंत्रिपदाच्या शर्यतीत बरेच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. एकेका जागेसाठी केवढी ती चुरस आहे. मंत्रिमंडळात आपलं स्थान नक्की झाले, पण या घटनेनं विरोधकांच्याच नव्हे तर पक्षातल्या नेत्यांच्या हातातही कोलीत पडलंय. जावयाचे प्रताप पाहून साहेबही नाराज झाले असतील. आता मंत्रिमंडळातलं आपलं स्थानही धोक्यात आलंय. या घटनेने सगळंच मुसळकेरात गेलंय. शामराव हातातला मोबाईल हातातच धरून विचार करत होते. दुपारी आबांचा शामरावांना फोन आला. ताबडतोब येऊन भेटा. मंत्रिमंडळ रचनेच्या आधी असा फोन आला की त्याचा अर्थ असा निघतो की तुमचा शपथविधी आहे. आबांचा फोन आलेला पाहून शामराव खुश झाले. कालपासून घडलेल्या सगळ्या घटना विसरून ते विधान भवनाकडे जाण्यासाठी तयारीला लागले. नाही म्हणायला 10 वाजता चंद्ररावांचा फोन झाला. आज सकाळीच पोलिसांनी त्यांची आणि मोगराची सुटका केली म्हणून, पण चंद्ररावांवर लवकरच केस दाखल करण्याच्या प्रयत्नात पोलीस होते. आपण एकदा शपथ घेतल्यावर लगेचच हे प्रकरण मिटवून टाकू असा शब्द शामरावांनी चंद्ररावांना दिला होता. विधान भवनाकडे जाताना शामराव ही गोष्टही विसरून गेले होते. मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या विचारापुढे त्यांना दुसरं काही सुचतच नव्हतं. शामराव विधान भवनात आले तेव्हा आबा पक्ष निरीक्षकांशी बोलत होते. शामरावांना पाहताच आबा पुढे झाले आणि शामरावांना म्हणाले, या या शामराव, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. असं म्हणून आबा त्यांना बाजूला घेऊन गेले आणि एका कोपऱ्यात थांबून आबा म्हणाले, शामराव, उद्या होणाऱ्या शपथविधीत तुमचं नाव घेण्याचा आम्हाला साहेबांचा आदेश नाही आणि हा अप्रिय निरोप तुम्हाला सांगण्याची जबाबदारी साहेबांनी आमच्यावरच सोपवले. आबांचं बोलणं ऐकून शामराव दचकलेच. म्हणाले, असं कसं शक्य आहे? साहेब असा आदेश तुम्हाला देऊ शकत नाहीत. तुम्ही हे विसरलात आबा की साहेब माझे व्याही आहेत. राजकारणात कुणी कुणाचं नसतंय हो शामराव. असं म्हणतात राजकारणात सख्ख्या बापावरती सुद्धा विश्वास ठेवू नये. पण आपल्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी आईबाप कोणताही त्याग करायला तयार होतात आबा. मंजुश्री त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि ती माझ्या घरात आहे, शामराव अभिमानाने म्हणाले. आबा मात्र थंड होते. ते शांतपणे शामरावांना म्हणाले, कुटुंब चालवणं वेगळं आणि पक्ष चालवणं वेगळं हो. राजकारणात घरगुती बाबींचा विचार केला जात नाही शामराव. वेळ आलीच तर मला तेही करावं लागेल, पण वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही. आत्ताच आपल्या पक्षातल्या निरीक्षकांनी मंत्र्यांची यादी फायनल केले, त्यात तुमचं नाव नाही. मग मात्र शामराव घाबरले.
आबांवर ते चिडलेही. म्हणाले, तुम्ही आमच्यावरती सूड घेताय प्रतापराव. एका पक्षात राहूनही माशाशी वैर धरताय. आम्ही कशाला कुणाशी वैर करू? साहेबांचा आदेश पाळणं आपलं काम आहे. मग शामराव आबांना म्हणाले, एक विचारू का प्रतापराव? विचारा. नेहमीच्या थंडपणे आबा म्हणाले, मला मंत्रिमंडळात स्थान न देण्याचं कारण कळेल काय? ते मात्र साहेबांनाच माहिती. आबांनी हात झटकले तसे शामराव त्यांना धमकावत म्हणाले, बोलून घेऊ का मग साहेबांशी? घ्या, आपले व्याही आहेत ते. व्याह्यांशी बोलायला परक्या माणसांची परवानगी कशाला हो? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात पक्षाचे. पक्षात राहायचं म्हटल्यावर तुम्हाला विचारूनच आम्हाला श्वास घ्यावा लागेल. आम्हाला टोमणा कळतोय बरं का शामराव. तुम्ही उपमुख्यमंत्री असला तरी राजकारणात अजून खूपच नवखे आहात प्रतापराव. पण तुम्हाला जाता जाता सांगतो, तुम्ही आज केलेली मंत्र्यांची यादी ही काही फायनल यादी नाही. तुम्हाला तिच्यात बदल करावाच लागेल. आबा फक्त हसले. ते कुस्त्रीत हसणं बघून शामरावांचं पित्त आणखीनच खवळलं. ते तातडीने तिथून बाहेर सटकले आणि विधान भवनाच्या हिरवळीवरूनच त्यांनी साहेबांना फोन लावला. हॅलो माणिकराव, शामराव बोलतोय. बोला शामराव, पलीकडून आवाज आला. उद्या होणाऱ्या शपथविधीत आमचं नाव नाही असं आम्हाला समजलंय. शामराव म्हणाले, ते खरं आहे. का? तुमच्या मुलीला आमच्याकडून सासूरवाद झाला की काय माणिकराव? प्रश्न कौटुंबिक नाही, पक्षाचा प्रश्न आहे. उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न तो आमचाही प्रश्न नाही का? आजपर्यंत हिमालयासारखे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलोत. शामराव आठवण करून देत म्हणाले, त्याचा मोबदला प्रत्येक वेळ तुम्हाला दिलाच की. शामराव, अहो तुमच्यावर विश्वास होता म्हणून आमच्या काळजाचा तुकडा तुमच्या पदरात घातलाय आम्ही. मग आजच आमच्याकडे पाठ का फिरवलीत? जरा तरुणांना संधी द्यावी म्हणतोय. पण जाणकारांनीही स्थान असावं त्यात. शामराव मागे न हटता म्हणाले, तेही केलं असतं, पण आजच्या बातमीने मीडियावाले चर्चा करतील. पलीकडून कणखर आवाज आला, करू द्या की. आता पोरांनी या वयात नाही चुकायचं तर कधी चुकायचं? आणि मी म्हणतो, पोराची शिक्षा बापाला कशाला? ते आमचे जावई आहेत शामराव, आमचे. आमचे या शब्दावर जोर देत माणिकराव म्हणाले, चुका होतात तारुण्यात सगळ्यांकडून, पण म्हणून त्याची एवढी मोठी शिक्षा? आपण काय तरुणपणात चुका केल्या नाहीत? तुम्ही, मी? शामराव बेधडकपणे म्हणाले. तसा पलीकडून माणिकरावांचा चिडलेला आवाज आला, तारुण्यातल्या चुका मी समजू शकतो शामराव, पण आता या वयातही कवळ्या तमासगिरणीला घेऊन हॉटेलवरती राजरोसपणे मुक्काम ठोकायचा, याला काय अर्थ आहे शामराव? तुम्हाला काय वाटलं, तुमची कर्तबगारी आमच्या कानावरती आली नाही? बाप आणि बेटा दोघंही एकाच हॉटेलवर. शोभतं का तुम्हाला हे शामराव? तुम्हाला काय वाटलं, आमच्या कानावर या गोष्टी आल्या नाहीत म्हणून? तुम्ही आमचे व्याही पडलात म्हणून आम्ही गप्प आहोत, नाहीतर मुलाच्या शेजारी बापाचा फोटो झळकवायला आम्हाला वेळ लागला नसता. ज्या समाजाने तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून दिलंय, त्याच समाजाने तुम्हाला जोडे हाणायला देखील कमी केलं नसतं. आता आम्ही सांगतो म्हणून गप्प बसा. उगाचच उंटाचं शेपूट धरून उड्या मारायचा प्रयत्नही करू नका तुम्ही. गपगुमान आबांकडून तुमच्या अंडरटेकिंगच्या झेरॉक्स घ्या आणि घरी जावा. नाही मंत्रिमंडळात घेतलं तरी निदान व्याही या नात्याने एखाद्या महामंडळावरती तुमची आम्ही नेमणूक करू. काय करणार? आम्ही मुलीच्या बाजूचे पडलो ना. आणि मग पलीकडून माणिकरावांनी फोन आदळून दिल्याचा आवाज आला. शामरावांनी ओळखलं, माणिकराव भलतेच चिडलेत म्हणून. त्यांच्या कानावर सगळा प्रताप गेलाय आणि हे काम त्या प्रतापरावाचंच आहे. बघून घेतो बच्चमजीला. आणि महामंडळाचा अध्यक्ष कोण होतो? मला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे आणि ते पद घेऊन तुम्ही पळत माझ्या मागे याल. बघत राहा, बघत राहा. शामरावांनी पण रागाने फोन बंद केला आणि विधान भवनात न थांबता ते तडक तिथून बाहेर पडले. विधान भवनातून बाहेर पडलेले शामराव गाडीत बसून सरळ आपल्या घराकडे निघाले. अत्यंत विमनस्क अवस्थेत ते माघारी चालले होते. कालपासून त्यांच्या मनात जी भीती होती ती अखेर खरी ठरली होती. मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आलं होतं, पण शामराव डावपेच खेळण्यात वाकबगार होते. हार खाणं त्यांच्या स्वभावात मुळी नव्हतंच. आजचीच रात्र, फक्त आजचीच रात्र त्यांच्यासाठी बाकी होती. उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता. आज आपण हातपाय हलवले नाहीत तर उद्या आपल्या नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय राहायचं नाही. मग चालत्या गाडीतच त्यांनी मोबाईल बाहेर काढला आणि भास्कररावांना फोन लावला. हॅलो भास्करराव, मी बोलतोय. काही गुड न्यूज आहे का शामराव? आम्ही शपथविधी समारंभाला निघायची तयारी करायची का?
शपथविधी गेला खड्ड्यात. मी सांगतो तसं करा. आता मी मुंबईहून निघालोय. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मी कारखान्यावरती येतोय. सगळ्या पत्रकारांना तिथे हजर राहायला सांगा. मला आजच्याच पत्रकार परिषद घ्यायचीच आहे. कशाच्या संदर्भात साहेब? ते मी पत्रकार परिषदेतच सांगतो. मग त्यांनी पटकन फोन बंद केला. लगेच दुसरा फोन चंद्ररावांना लावला. हॅलो चंद्रराव, तुम्ही आता कुठे आहात? घरीच आहे साहेब. 5 वाजता कारखान्यावरती या आणि मोगराला पण तिथे हजर राहायला सांगा. काही विशेष आहे का शामराव? ते कळेलच मी आल्यावर. मग शामरावांनी तिसरा फोन आपल्या चिरंजीवांना लावला. त्यांनाही कारखान्यावरती यायला सांगितलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत शामराव आपल्या साखर कारखान्यात पोहोचले. तेव्हा बरीच माणसं त्यांची वाट पाहत होती. सगळे पत्रकार तयारीतच बसले होते. शामराव आज कोणती घोषणा करणार आहेत यावर त्यांची चर्चा चालली होती. बहुधा शामरावांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची देखील शक्यता होती. त्यासाठीच पत्रकार परिषद घेतली असणार. शामराव हॉलमध्ये आल्याबरोबर सगळेजण उठून उभे राहिले. त्यांना बसायला सांगतच स्वतः शामराव पण खुर्चीत बसले. त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला चंद्रराव आणि डाव्या बाजूला भास्करराव बसले. मोगरा मागच्या बाजूला बसली होती. विक्रमसिंह मान खाली घालून बसला होता. शामरावांनी बोलायला सुरुवात केली. आज एका महत्त्वाच्या घोषणेसाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तुम्हा लोकांना माहितीच आहे की आमच्या चिरंजीवांकडून कळत नकळत एक चूक झाली आहे आणि वर्तमानपत्रातून तिची जाहीर चर्चाही झाली आहे. यात आमच्या खानदानाची बदनामी करण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे. पण ती बदनामी पुसण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाणार आहे. ज्या मुलीबरोबर आमचे चिरंजीव हॉटेलमध्ये पकडले गेले तिला वाऱ्यावर न सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. म्हणजेच विक्रमसिंहाचं लग्न तिच्याबरोबर लावून आम्ही त्या मुलीला सून म्हणून घरी आणणार आहोत. हेमवतीचं आणि विक्रमसिंहाचं पहिल्यापासूनच एकमेकांवरती प्रेम होतं आणि दोन्ही घराण्यांतून त्याला मान्यता देखील होती. आमचे चिरंजीव उथळ वागणुकीचे आहेत असा आरोप त्यांच्यावरती उद्या कुणी करू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत. शामरावांनी पत्रकारांसमोर अशी घोषणा केली आणि विक्रमसिंहाबरोबर भास्करराव पण चमकले. त्यांनी अविश्वासाने शामरावांकडे पाहिलं. पण शामराव समोर बघून बोलत होते. आजच्या पत्रकार परिषदेला मुलीच्या वडिलांनाही मुद्दामहून उपस्थित राहायला सांगितलंय. त्यांचीही या लग्नाला मान्यता आहे. शामराव थोडं बोलून थांबले तशी पत्रकारांमध्येही चुळबुळ सुरू झाली. एका पत्रकाराने विचारलं, पण त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे ना? कायद्याने दुसरं लग्न हा गुन्हा आहे. पण एखाद्याची फसवणूक झाल्यावर तो गुन्हा ठरत नाही. फसवणूक? पत्रकाराने शंकित नजरेने विचारलं. होय, फसवणूकच झाली आमची. आमच्या विक्रमसिंहाचं लग्न होऊन 3 वर्ष होत आलीत, पण पहिल्या सुनबाईला अद्याप मूलबाळ नाही. डॉक्टरांनी सांगितलंय तशी शक्यताही नाही. म्हणूनच आम्हाला हा कटू निर्णय घ्यावा लागतोय. शिवाय विक्रमसिंहाने केलेला अपराध पुसून टाकण्याचाही हा प्रयत्न आहे. उद्या कोणत्याही मुलीच्या बापाने त्याच्याकडे बोट करू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत. शामरावांनी विक्रमसिंहाचं दुसरं लग्न घोषित करून सगळ्यांना चकित करून सोडलं. प्रारंभी केवळ टिपणं काढणाऱ्या आणि जुजबी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी नंतर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी शामरावांना अनेक प्रश्न विचारले. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही म्हणून आपण हा निर्णय घेत आहात का? एका पत्रकाराने सरळ विषयालाच हात घातला. पण शामराव चतुर होते. ते म्हणाले, आम्ही एका मुलीच्या आयुष्याला कायमचा आधार देण्याचं मोठं कार्य करतोय. पण त्यात चूक तुमच्या चिरंजीवांचीच होती की? चुका कुणाकडून होत नाहीत हो. पण ती चूक सुधारून आम्ही समाजापुढे एक आदर्श उभा करत आहोत असा त्याचा अर्थ नाही का हो निघत? या प्रकरणातून कोणता आदर्श तुम्ही समाजापुढे उभा करत आहात? असंख्य मुलींच्या बापांसाठी हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. उद्या अत्याचार झालेली कोणतीही मुलगी तुम्हाला रस्त्यावरती आलेली दिसणार नाही. यामुळे या घटनेचा तुमच्या राजकारणावरती काही परिणाम होईल का? झाला तर फायदाच होईल, शामराव धीरगंभीरपणे म्हणाले. तरीही पत्रकारांनी शामरावांना अनेक प्रश्न विचारले. कधी गांभीर्याने तर कधी हसत खेळत त्यांनी उत्तरे दिली. शामरावांना पत्रकार परिषदांचा दांडगा अनुभव होता. सर्व कौशल्य पणाला लावून त्यांनी पत्रकार परिषद पार पाडली. सर्वांचं चहापान झाल्यावर पत्रकार परिषद संपली. कारखान्यातल्या आपल्या केबिनमध्ये निवडक माणसांसह शामराव बसले असताना भास्कररावांनी विचारलं, हे काय भलतंच?
आपण विक्रम राजेंचं दुसरं लग्न लावायला निघालात, तेही इतक्या गडबडीनं का? आमच्या चिरंजीवांना तुमची मुलगी द्यायला नकार आहे का तुमचा? शामरावांनी उलटा प्रश्न केला तसे भास्करराव गडबडले. नाही नाही, तसं नाही. पण त्यांचं लग्न झालेलं असताना हे दुसरं लग्न. भास्करराव गोंधळून गेले. पुढे काय बोलावं ते त्यांना समजेच ना. हे बघा भास्करराव, आता शासनाने कायदा केला म्हणून दुसरं लग्न करण्याची प्रथा कमी झाली. पण पूर्वी 2च काय 10-10 लग्न करण्याची प्रथा होती आणि ते प्रतिष्ठेचं मानलं जायचं. मग आमच्या चिरंजीवाचं दुसरं लग्न लावलं म्हणून बिघडलंय कुठं? पण आपल्या व्याह्यांना ही गोष्ट समजल्यावर ते गप्प राहतील का? म्हणून काय आम्ही आमचा वंश खंड करायचा? विक्रमसिंह आमचे एकुलते एक चिरंजीव आहेत आणि त्यांचं लग्न होऊन 3 वर्ष झाली तरी सुनबाईला अद्याप मुलबाळ झालेलं नाही. ही गोष्ट साहेबांपासून लपून राहिलेली नाही. करून करून काय करतील ते? शामराव एकेरीवरती आल्यासारखे करत म्हणाले. पण आजच त्याची एवढी घाई का? लग्नासारखा महत्वाचा विषय आहे हा. जरा विचारपूर्वक निर्णय घेतलेलाच बरा. नाही भास्करराव, आमच्या या निर्णयाने समाजात चांगला संदेश गेला पाहिजे. ते आमच्या हिताचं आहे. आमच्या या निर्णयाचं समाजाकडून स्वागतच होईल हो. खरं म्हणजे भास्कररावांना खूप काही बोलायचं होतं. आपल्या हेमवतीचं लग्न एका लग्न झालेल्या पुरुषाशी लावायला त्यांचा विरोध होता. पण विरोध करणार कसा? शामराव सगळा निर्णय घेऊनच बोलत होते. संध्याकाळपर्यंत शामरावांच्या निर्णयाची बातमी चौफेर पसरली. तातडीने फोन फिरले गेले. पत्रकारांनी बातमीचा मसुदा तयार केला. बघता बघता ही वार्ता मीडियापर्यंत पोहोचली. तशी ती शामरावांच्या घरीही पोहोचली. बातमी ऐकून सौ टकले दचकल्याच. सुनबाई तर हंबरडा फोडतच आत गेल्या. सौ विजयाताई टकलेंनी फोन करून नवऱ्याशी संपर्क साधला. त्यावेळी शामराव मोगराला घेऊन आपल्या फार्म हाऊसवरती होते. सौचा फोन म्हटल्यावर ते पहिल्यांदा दचकलेच. आपण मोगराला घेऊन इथे आल्याची खबर तिला लागली की काय अशी शंका त्यांना आली. पण पत्नीकडून सरळ सरळ विषयालाच हात घातला गेला. हॅलो, मी बोलते. आमच्या कानावर आलं ते खरं की काय? काय आलंय तुमच्या कानावर? मोगराला दूर लोटत शामरावांनी विचारलं. तुम्ही विक्रमचं दुसरं लग्न करायला निघालात म्हणे. खरं आहे ते? काही समजतं का तुम्हाला? पत्रकार परिषदेत तुम्ही ही घोषणा केली म्हणे. हे पहा, बायकांनी जास्त अक्कल चालवू नये. काय चांगलं काय वाईट हे आम्हाला चांगलं कळतंय, शामराव चिडून म्हणाले. अहो, पण सुनबाईंच्या मनाचा तरी विचार केला का तुम्ही? तिच्या मनाचा आम्ही काय विचार करायचा? आम्हाला एवढंच कळतंय, आपली शिकार साधायची असेल तर शेळीचा बळी द्यावाच लागतो. आणि एवढं बोलून शामरावांनी फोन कट केला. पण मोबाईल क्षणभर तसाच हातात ठेवून ते विचारमग्न झाले. त्यांना विचारात पडलेलं बघून मोगरा म्हणाली, पण मी म्हणते, एवढा त्रास कशासाठी? काय मिळणार आहे यातून? ते तुला नाही समजणार मोगरा. गेली 20 वर्ष आम्ही मंत्रिमंडळात आहोत. आम्हाला यावेळी रौप्य महोत्सव साजरा करायचा आहे आणि आम्ही तो करणारच. काहीही करून करणार. तुम्हा बायकांना राजकारणातलं काही एक कळत नाही तेच बरं आहे. असं म्हणून त्यांनी मोगराला खसकन जवळ ओढलं. पुढे तिची बोलतीच बंद झाली. शामरावांनी ती रात्र नशेतच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नोकराने त्यांच्या पुढे वर्तमानपत्र आणून ठेवली. मोगरा आधीच उठली होती. लवकर उठून तिने स्वतःची आवराआवर केली होती. शामराव उठलेले पाहताच तिने त्यांच्यासाठी कॉफी आणली. एकाच वेळी वर्तमानपत्र आणि कॉफी आलेली बघून शामराव आणखीनच खुश झाले. त्या खुशीतच त्यांनी एक एक वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. सगळ्याच वर्तमानपत्रांतून आजच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या बातम्या होत्या. संभाव्य मंत्र्यांची नावंही होती आणि मुख्य म्हणजे मीडियावाल्यांनी शामरावांच्या कालच्या विधानाची ठळक बातमीही दिली होती. शामरावांनी सगळे पेपर पालथे घातले. सगळ्याच पेपरमध्ये विक्रमसिंहाच्या लग्नाची बातमी होती. काही वर्तमानपत्रांतून शामरावांचं मोठेपण दाखवलं होतं. चिरंजीवांनी केलेली चूक शामरावांनी सुधारून घेतली असंही लिहिलं होतं. वर्तमानपत्रातलं अक्षर आणि अक्षर त्यांनी वाचून काढलं. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. कॉफीचा घोट घेऊन ते मोगराला म्हणाले, फोन घे आणि कुणा लेडीजचा फोन असेल तर मला दे. पुरुषाचा असेल तर तू बोल. सांग मी मोगरा बोलते म्हणून. असं का? मी सांगतो तसं कर. पुढे मोगराने काही विचारलं नाही. तिने फक्त मोबाईल ऑन केला. हॅलो, पलीकडून आवाज आला. हॅलो, कोण? मी मोगरा बोलते. मोगरा? पलीकडून चाचरल्याचा आवाज आला.
मग स्वतःला सावरत ते म्हणाले, हा आमदार शामराव टकलेंचा फोन आहे ना? हो, त्यांचाच फोन आहे, देते त्यांच्याकडे. मग मोगरा शामरावांना म्हणाली, कुणातरी पुरुषाचा फोन आहे, कोण आहे विचार. मोगराने परत मोबाईल कानाला लावला. हॅलो, कोण बोलतंय म्हणून सांगू. माणिकराव बोलतोय, शामरावांचा व्याही. मोगराने फोन शामरावांकडे दिला आणि म्हणाली, तुमच्या साहेबांचा फोन आहे हो. शामराव हसले. काहीतरी जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पसरला. त्यांनी मोगराकडून फोन घेतला आणि कानाला लावला. हॅलो, शामराव संतपणे म्हणाले. शामराव, समजतात बरं आम्हाला तुमचे डावपेच. त्यासाठी माझ्या पोरीची जिंदगी पणाला लावायचं काही कारण नाही. कसले डावपेच व्याही बुवा. म्हणलं आता मंत्रिमंडळात स्थान नाही, तेव्हा आपलं घरी शेतीवाडी सांभाळत बसावं. थोडं कुटुंबाकडे लक्ष द्यावं. बरं, आता वय झालंय आमचं असं बी. मांडीवरती नातू नको वय खेळायला. रिकाम्या वेळात करणार तरी काय व? तुम्हीच सांगा. तेव्हा घेऊन टाकला निर्णय आम्ही. कळतात आम्हाला तुमचे टोमणे, पण तुम्ही सुद्धा जरा समजूतदारपणा दाखवायलाच हवा होता. आम्हाला राज्य सांभाळायचे शामराव. राज्याच्या हितासाठी थोडा कटू निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही आम्हाला किती त्रास देताय हा. यात त्रास कसला हो? आमच्या सुनबाईला आम्ही फुलासारखं सांभाळतोय. कशाची कमतरता केले का विचारा दिला. कालपासून पोरगी रडते हा काय कमी त्रास आहे? आता सवत येणार म्हटल्यावर थोडं वाईट वाटणारच की, पण आम्ही तरी हे कुठे स्वतःसाठी करतोय. आमच्या खानदानाला वंशाचा दिवा हवाच ना हो. बस शामराव, तुम्ही बस करा. हे सगळं तुम्ही कशासाठी करताय मला माहीत नाही का? आता आम्ही काय सांगतो ते ऐका. आज सायंकाळी 5 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथ ग्रहणासाठी सहकुटुंब उपस्थित राहा. आणि हो, त्या तमासगिरणीला निदान आजच्या दिवस तरी तुमच्यापासून दूर ठेवा. शपथग्रहणाच्या कार्यक्रमाला तिला आणून शोभा करून घेऊ नका. फोन ठेवतोय मी. आणि खरोखर पलीकडून माणिकरावांनी फोन खाली ठेवला. शामराव मात्र हातातला मोबाईल हातातच ठेवून मोठ्या खुशीत मोगराकडे पाहू लागले. मोगरा जवळच उभी होती. शामरावांचा चेहरा पाहून तिने ओळखलं. कसली तरी खुश खबर दिसत्या. त्याशिवाय साहेबांचा चेहरा फुलासारखा फुलणार नाही.